A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळकर हे हिंगोली जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा विकास समिती आणि पत्रकारांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना विविध विकास मुद्द्यावर निवेदन सादर करण्यात आले। हिंगोली शहरातील लिंबाळा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग उभारण्यासाठी आता कोणतेही रिकामे भूखंड शिल्लक नाहीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। जागा आधीच पूर्णपणे व्यापलेली आहे। याशिवाय औद्योगिक क्षेत्राजवळील आगामी लिगो प्रकल्पामुळे भविष्यात तेथे मोठे उद्योग उभारण्याची शक्यता रोखू शकतो आणि रेल्वे लाईन आणि विमानतळ बांधले जाणार नाही। हिंगोलीच्या तरुणांना रोजगाराची कमतरता असल्याने आणि ते इतर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत असल्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोलीत दुसरे नवीन औद्योगिक क्षेत्र MIDC बांधले पाहिजे। हिंगोली विकास समितीने पालकमंत्र्यांना कळवले की केसापूर आणि बासंबा भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन उपलब्ध आहे। इसापूर धरणाचे बॅकवॉटर फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहेत आणि जवळच मोठा पिंपळखुट्टा तलाव आहे। त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला पाण्याची कमतरता भासणार नाही। जयपूर, इंदोर, हैदराबाद, आरावली कॉरिडॉरवर आणि राष्ट्रीय महामार्ग 161 वर स्थित आहे। हे औद्योगिक क्षेत्र उद्योगपतींना मुंबई, हैदराबाद, उत्तर भारत आणि नवी दिल्ली दरम्यान जलद गतीने माल वाहतूक करण्यास अनुमती देईल। रेल्वे ट्रॅकच्या जवळ असल्याने भविष्यात औद्योगिक क्षेत्रासाठी रेल्वे लाईन बांधणे देखील शक्य होईल। पुसद हे पॉवर फीडरच्या जवळ असल्याने अखंड वीज पुरवठा सुनिश्चित होईल। तसेच हिंगोली जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्यामुळे तरुणांना इतर शहरामध्ये स्थलांतर करावे लागत आहे अशी मागणीही करण्यात आली। त्यामुळे हिंगोली शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ एक सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करावे। 4 वर्षापूर्वी हिंगोली जिल्हा सरकारी रुग्णालयासाठी आयुष रुग्णालय मंजूर झाले होते, परंतु आयुष रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही। आयुष रुग्णालयासाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यात यावी। उत्तर आणि पूर्व भारतातून नागपूरहून कोल्हापूर, गोवा येथे जाणारी अवजड वाहने अकोला रोडने हिंगोली शहरातून जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात। शहराबाहेरून येणारी ही वाहने वळविण्यासाठी बासंबा टी पॉईंट आणि डेंटल कॉलेज मार्गे कयाधू नदीवर नरसी पॉईंटकडे जाणारा नवीन पूल बांधावा। सावरखेडा ते आझम कॉलनी मार्गे नरसी टी पॉईंटकडे जाणाऱ्या नांदेड रोडवर बायपास बांधावा। राज्यातील 5 ज्योतिर्लिंगापैकी 5 मंदिरांना प्रत्येकी 500 कोटी रुपये मिळाले आहेत, परंतु हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथला फक्त 15 कोटी रुपये देण्यात आले आहेत। हा हिंगोलीवर अन्याय असून औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग काशी आणि उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉर प्रमाणेच विकसित करावे आणि त्यासाठी 500 कोटी रुपये वाटप करावे। हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव आणि अकोला रोडवरील महामार्गावरील उर्वरित अतिक्रमणे हटवावीत। केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 2 वर्षापूर्वी मंजूर केलेली नांदेड कुर्ला व्हाया हिंगोली ट्रेन पुन्हा सुरू करावी। पालकमंत्र्यांनी सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली। हिंगोलीच्या विकासासाठी ती आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष BD बांगर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश थोरात, पत्रकार क्रिकेट संघाचे राकेश भट, विजय गुंडेकर, निलेश गरवारे, चंदू वैद्य आणि पत्रकार क्रिकेट संघटनेचे इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।